वा मंडळी, आता गंमत कशी आहे की आपल्या समाजातले अनेक बांधव उच्च शिक्षण घेतल्यानंतर एकमेकांच्या संपर्कात तर राहतात. उच्च शिक्षण घेतल्यामुळे अनेक वेगवेगळ्या समाज बांधवांशी त्यांची मैत्री होते, ओळख होते आणि मग काय आपल्या समाजाला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हळूहळू विसरायला लागतात. कारण ज्या समाजामध्ये वावरतात त्या समाजामध्ये सकाळ झाल्यानंतर एकमेकांना व्हॉट्सअपवर गुड मॉर्निंग करण्याची सवय असते, रात्री झोपताना गुड नाईट करण्याची सवय असते. बरोबर ना का की मान हलवता म्हणजे तुम्ही देखील करत असाल कदाचित. कारण काळ तसा आहे, आपण सगळेजण सोशल मीडियाच्या माध्यमातून इतके वेडे झालेलो आहोत की कधी कधी हे विसरतो की त्याच सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण गुड मॉर्निंग आणि गुड नाईट करण्याऐवजी समोरच्यांना जरी गुड मॉर्निंग म्हटलं तरी आपण जय भीम म्हणायला हवं. का लाजायचं जय भीम म्हणायला, नाही का? 125व्या जयंतीनिमित्त आपण सगळ्यांना हेच सांगण्यासाठी लोकसंगीताच्या माध्यमातून आपण सगळ्यांच्या मनावर हीच गोष्ट बिंबवण्यासाठी नंदेशजी उमप येत आहेत आणि त्या भीमरायाला आपण सगळ्यांसमवेत सांगू इच्छित आहेत की अरे भीमा, जीते हैं तेरा नाम लेकर मरकर भी यही हाल होगा. वाह, अरे जीते हैं तेरा नाम लेकर मरकर भी यही हाल होगा. कफन उतार कर देख लेना, लबों पे जय भीम का ही नाम होगा. वाह वाह. खऱ्या अर्थानं जयंती साजरी होते नागपूरमध्ये, कारण नागपूरचे हे तमाम रसिक 1956 साली याच दीक्षाभूमीवर तमाम बांधवांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली याच नागपूरमध्ये. तर त्याच महामानवाची 125वी जयंती कशी साजरी व्हायला पाहिजे? धूमधडाक्यात की नाही? मग माझ्या बरोबर गाणार की नाही? चलो. अरे बहुत जन्मले तोडच नाही, अरे आले किती गेले माझ्या भीमरावानी नाही. अरे बहुत जन्मले तोडच नाही भीम जन्माच्या मोला. अरे बहुत जन्मले तोडच नाही भीम जन्माच्या मोला. आहो बोला डोला बोला जय भीम बोला. बोला डोला बोला जय भीम बोला. बोला डोला बोला जय भीम बोला. बहुत जन्मले तोडच नाही भीम जन्माच्या मोला. बहुत जन्मले तोडच नाही भीम जन्माच्या मोला. आहो बोला डोला बोला जय भीम बोला. बोला डोला बोला जय भीम बोला. आहो डोला डोला बोला जय भीम बोला. ये बात बनाचा देह झुलला, आणि पाना फुलांचा रंग खुलला. और नदी ओढणाले नाचत आले दारी कबारी दंग झाले. राणा बनाचा देह झुलला, पाना फुलांचा रंग झुलला. नदी ओढणाले नाचत आले दारी कबारी दंग झाले. दाही दिशेला सांगत सुटला बारा वाजवीत ढोला. अरे दाही दिशेला सांगत सुटला बारा वाजवीत ढोला. अहो बोला डोला बोला जय भीम बोला. बोला 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 जय भीम बोला. अहो बोला डोला बोला जय भीम बोला. ज्याला नाचायचं असेल त्याने येऊ शकतं बरं का, इथे कोणाला बंधन नाहीये. VIP पासेस, जयंती आहे बिंदास. सूर्याचा प्रकाश घेऊन, सूर्याचा प्रकाश घेऊन, आणि चंद्र शीतलता लेवून, चंद्र शीतलता लेवून. अरे आभाळ छाया धरतीची माया घेऊन आला भीमराया. सूर्याचा प्रकाश घेऊन, चंद्र शीतलता लेवून, आभाळ छाया
मातीची माया घेऊन आला भीमराया शारदा सरस्वती हाती भीमाई हलवी ते हिंदोला शारदा सरस्वती हाती भीमाई हलवी ते हिंदोला अहो हलवी ते हिंदोला बोलतायत विजू ऐकून येत पण ऐकू येत नाही ऐकून येत आमचे आर्टिस्ट म्हणतात ऐकू येत नाही म्हणताय की नाही तुम्ही माझ्यासोबत अरे म्हणतायत VIP पासेस असले म्हणून काय झालं मग असे अगदीच काय असे बसणार नाही आहेत ते हो का नाही अहो बोला ये बात बघा बघा तरुण वर्ग जास्त आहे अबाव 65 त्यांचे माइक्स बंद आहेत ये बात अहो बोला डोला बोला जय भीम बोला ये बात पुढे पुढे नाचायला ये बात ये बात पुढे या बिंदास घाबरायचं नाही VIP पास बिंदास आहा, आहा. अरे ऐका न भूतो न भविष्यती ऐका न भूतो न भविष्यती अरे अशी कुणाची ही जयंती अशी कुणाची जयंती मला सांगा अहो अशी कुठली जयंती होते का हो जपान म्हणू नका कोरिया म्हणू नका श्रीलंका म्हणू नका अमेरिका म्हणू नका कॅनडा म्हणू नका सर्व ठिकाणी माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती धूमधाम में मनाई जाती है भाई अरे सलग 2 महिने 2.5 महिने ज्याची जयंती ज्याचा उत्सव आपण साजरा करतो अशा कुठल्या नेत्याचा जन्म उत्सव आपण करतो का आहा, म्हणून ऐका ना भूतो न भविष्यती ऐका न भूतो न भविष्यती अरे अशी कुणाची जयंती अशी कुणाची जयंती अरे या माया देशी त्या परदेशी 2 महिने सण अहर्निशी ऐका ना भूतो न भविष्यती अशी कुणाची जयंती या माया देशी या परदेशी 2 महिने सण अहर्निशी वंदितो वदतो विठ्ठल खपतो जपतो या अनमोला वंदितो वदतो विठ्ठल खपतो जपतो या अनमोला अहो बोला पण नाचावंसं वाटत असेल तर उभं राहायचं ये बा अहो बोला डोला बोला जय भीम बोला 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 जय भीम बोला अहो बोला डोला बोला जय भीम बोला अहो डोला डोला बोला जय भीम बोला अहो बोला 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 जय भीम बोला अहो डोला बोला बोला जय भीम बोला जय भीम ये बात अभी आए पकड़ में दीपक भाई सारे देखो अभी मर्ज की दवा पता चल गई मुझे हम भी डॉक्टर है भाई ये डॉक्टर से एक शेर याद आया हमें बहुत बढ़िया हमारे बाबा सिर्फ डॉक्टर नहीं थे अच्छे आर्किटेक्ट थे यू नो ना फोटोग्राफर साहेब यू नो ना खूप चांगले अर्थतज्ञ होते खूप मोठे विद्वान लॉयर होते इसीलिए मैं कहना चाहता हूं मेरे नागपुर के भाइयों के लिए कि कोर्ट में बहुत देखे अरे बहुत देखे भाई अभी भी देख रहे हैं कोर्ट में बहुत देखे ऐसा प्लीडर हो नहीं सकता क्या कि कोर्ट में बहुत देखे ऐसा प्लीडर वकील एडवोकेट हो नहीं सकता नेक और ईमानदार लीडर हो नहीं सकता और दुनिया में दूसरा अम्बेडकर हो नहीं सकता अनमुका बोलू लागला यो मुका बोलू लागला मुका बोलू लागला यो मुका बोलू लागला ए मुका बोलू लागला यो मुका बोलू लागला मुका बोलू लागला यो मुका बोलू लागला अन आंधळा वाचू लागला आंधळा वाचू लागला आंधळा वाचू लागला आंधळा वाचू लागला अन पांगळा चालू लागला यो पांगळा चालू लागला पांगळा चालू लागला यो पांगळा चालू लागला अन भैर
बोलू लागला, असा बहिरा ऐकू लागला, असं बाई पांगळा चालू लागला काय सांगताय आणि थोटा लिहू लागला. असं अखेर झालं बाई अरे आखरीत झालं. कसं काय झालं? सांगा का झालं? अरे बाबा, त्या काळी लिवायला बंदी होती, सरळ मार्गाने चालायला बंदी होती. कुणाची सावली पडली तर त्याला बेदाम मारला जायचं. वेद ऐकले तर कानात शिश ओतलो जायचं. चांगलं बघितलं तर डोळे फोडले जायचे. पण या सर्वातनं बाहेर काढलं. अरे या सर्वातनं आम्हाला बाहेर काढलं. लिवायला शिकवलं, चांगलं बोलायला शिकवलं, चांगलं ऐकायला शिकवलं. ही किमया कोणी केली? माझ्या डॉक्टर बाबा साहेब आंबेडकराने. उस दलदल से हमें बाहर निकाल के बाबा साहब ने आज इस मकाम पर लाकर खड़ा कर दिया कि उसकी जयंती हम इतने धूमधाम से पेश कर रहे हैं. अरे भती दशा दशा झाली, अनुभती मरण कळाली, दबलो होतो रुडी खाली, अन कोणी नवदा मावाली, अन गरिबासाठी ती धावली, माझी भीमाई मावली. गरिबासाठी ती धावली, माझी भीमाई मावली, अन वाट दुःखाची लावली, अन तिनं दुनियाच दावली. अन मग जन जगू लागला यो गरीब जगू लागला. जगू लागला यो गरीब जगू लागला. मुका बोलू लागला यो मुका बोलू लागला. मुका बोलू लागला यो मुका बोलू लागला. त्यो कोहिनूर हिरा, अन ताऱ्या मंदी सुग्रे तारा. हे बघा, उद्याचे हिरे आहेत हे, हो की नाही? उद्याचे हिरे आहेत की नाही? अहो, हिरा म्हटलं जातं कोहिनूर हिरा. तो कुठल्या तरी राजानं आधीच देऊन टाकला होता. हा, तो कोहिनूर हिरा लंडन मध्ये. तो खोटा आहे हो की नाही? खरा हिरा कुठे आहे हो? भारतात. माझा बाबासाहेब. अरे आज कुठे? पागलपणा झाला का बे? नंदेश पागल झाला का बे? अबे इथंच आपल्या महाराष्ट्रात, आपल्या भारतात आहे ना बे. कोहिनूर हिरा आणि तो कोहिनूर हिरा. ताऱ्या मंदी सुग्र तारा, अन शिक्षणात करा खोरा, ज्ञान पंडित झाला पुरा. जाळलं छळाच्या सुरा, केला अन्यायाचा चोरा, अन जाळलं छळाच्या सुरा, अन केला अन्यायाचा चोरा. अन मग तोरा झळकू लागला यो, झळकू लागला, तुला झळकू लागला यो, तुला झळकू लागला यो, तुला झळकू लागला. मुका बोलू लागला यो, मुका बोलू लागला, मुका बोलू लागला यो, मुका बोलू लागला. मुका बोलू लागला यो, मुका बोलू लागला. मुका बोलू लागला यो, मुका बोलू लागला, मुका बोलू लागला यो, मुका बोलू लागला, मुका बोलू लागला यो, मुका बोलू लागला. तालियां कम आ रही है कि नहीं? कम आ रही है बोल रहे हैं? कम आ रही है? कम आ रही है? ऊपर आओ. कम आ रही है बोल रहे हैं? अरे छोटा चेतन ऊपर आ जाओ. अरे कम कैसे आएंगे? मेरे भाई लोग हैं नागपुर के, मैं भी नागपुर का छू. आपको पता है कि नहीं? माहित आहे की नाही सगळ्याला? नाही माहित? अहो मी नागपूर जाओ, मग माझ्यावाले जोरात टाळ्या वाजवा ना तुम्ही. अरे भाव, टाळ्या कमी येऊन राहिल्या की नाही? हो. कमी येऊन राहिल्या की नाही? तुझ्यावालं नाव काय? ओम. तुझ्यावालं नाव काय? ओम कापदे. हा? ओम कापदे. ओम कांबळे. कापदे. इकडे ये. ओम कापदे. जोरदार टाळ्या या बालकासाठी. इतका बेधुंद होऊन नाचतोय, हीच तर खरी किमया आहे.
मला माहित नाही कोणाचं लेकरू आहे, पण तुला हा जोकी कोणाचं लेकरू आहे म्हणलं नाव सांगतोय. जोकी कापदे ज्योती, ज्योतिताई तुमचा आहे होय. कुठे आहेत? हरवलं की काय? आई आय आय वा वा, काय लेकरू छान आहे तुमचं. तुला खूप खूप शुभेच्छा बाळा, खूप मोठा हो. हो म्हणतोय. वा, तो मला पण थोपटतोय मागे. नाही खरंच ही अशी लेकरं बघितली की खरंच खूप बरं वाटतं. आणि हीच खरी आमच्या कार्यक्रमाची जीत आहे की लहान लेकरं मोठी तर नाचतातच हो, पण आमचं गाणं ऐकून हे लेकरू बी पुढं आलं आणि नाचायला लागलं. एकदा जोरदार टाळ्या याच्यासाठी. अहो फोटो काढा ना. काढला? क्या बात आहे. आईकडे फोटो देईल बरं का. हो माझा काढून टाक, तुझाच ठेव. हो ब्रेक ब्रेक. मंडळी, नंदेशुमप्रजनी हा कार्यक्रम असा चालू राहणार आहे, पण तत्पूर्वी इथं उपस्थित असलेल्या मान्यवरांच्या सत्काराप्रित्यर्थ एक छोटासा केवळ 5 मिनिटांचा भारत की ओर से प्रतिवर्ष बाबा साहब भीमराव अंबेडकर और तथागत भगवान गौतम बुद्ध की जयंती बड़े आनंद और उत्साह के साथ हम लोग मनाते हैं। आज इस मंच पर हमें सम्मान करते हुए गौरव महसूस होता है। मैं आपसे करबद्ध निवेदन करता हूं कि युवा भीम मैत्री संघ के तमाम साथियों के लिए एक बार पुरजोर तालियां बजाइए। भारत माँ के गोद में बैठा ऐसा एक शहर, भारत माँ की गोद में बैठा ऐसा एक शहर, ऑरेंज सिटी नाम से जाना जाता है ये नगर। ये मेरा है शहर, ये मेरा है शहर। शहर नागपुर के लोग बड़े प्यारे होते हैं, तालियां बजाने में कंजूसी नहीं करते हैं। विठल उमाप, जिन्होंने बहुत शायद कम लोगों को मालूम है कि बुद्ध गया मुक्ति का पहला आंदोलन जब हुआ था तो नागपुर शहर में बुद्ध गया मुक्ति आंदोलन की आग अगर किसी ने जलाई थी तो आदरणीय विठल जी उमाप, जिन्होंने अपने गानों से वो आग जलाई थी। आज वो हमारे बीच में नहीं है, लेकिन उनकी यादें हमारे साथ आज भी है, इसलिए उनके लिए एक बार पुरजोर तालियां आप लोग बजाइए। बूंद बूंद से बनता है उसे समंदर कहते हैं, बूंद बूंद से बनता है उसे समंदर कहते हैं। हारी बाजी को जीत लेता है उसे सिकंदर कहते हैं। मस्त मौला की जिंदगी जीता है उसे मस्त कलंदर कहते हैं। हवाओं तूफानों का रुख बदल दे उसे बवंडर कहते हैं। लेकिन बदल दिया जिसने भारत की तकदीर और तस्वीर को, लोग उसे बाबा साहब भीमराव अंबेडकर कहते हैं। मैं आपका दोस्त अजय पात्रे आप लोगों के साथ में हूँ। इस समय हम बाबा साहब भीमराव अंबेडकर के साथ, जिन्होंने अपनी ज़िंदगी गुजारी, जिनको देखने के बाद कई लोगों को प्रेरणा मिल सकती है, मैं इस मंच पर पूरे सम्मान के साथ आमंत्रित करता हूँ। हमारे बीच उपस्थित आदरणीय भिक्षुओं को, भंते जी को आमंत्रित करता हूँ। साथ ही साथ युवा भीम मैत्री संघ के तमाम साथियों से पुरजोर अपील करता हूँ कि बाबा साहब भीमराव अंबेडकर के साथ जिन्होंने अपनी ज़िंदगी बिताई है, वो जिनसे बहुत कुछ सीखना बाकी है, आदरणीय प्रोफेसर डॉक्टर पोपटलाल जी गरुड़, मैं सभी साथियों से निवेदन करता हूँ कि ससम्मान उनको मंच पर लेकर आए। और आदरणीय गरुड़ साहब से मैं करबद्ध निवेदन करता हूँ कि वो हमारे इस निवेदन को स्वीकारे और इस मंच पर आए। पुरजोर तालियां आप लोग बजाइए। आदरणीय भंते जी से मैं करबद्ध निवेदन करता हूं कि कृपया आप, आदरणीय भंते जी, आप भी इस मंच पर आ जाइए। मेरे हिंदू भाई पढ़ते हैं भगवत गीता, मेरे हिंदू भाई पढ़ते हैं भगवत गीता, मेरे मुसलमान भाई पढ़ते हैं कुरान, ईसाइयों ने पढ़ी है बाइबल, सिखों ने किया गुरु ग्रंथ साहिबा का बखान। अरे दुनिया का सबसे बड़ा चमत्कार है, इन चारों धर्मों को जोड़ कर रखता है मेरे भीम का भारतीय संविधान, मेरे भीम का भारतीय संविधान। बहुत बहुत शुक्रिया। साथियों, युवा भीम मैत्री संघ सामाजिक दायित्व को स्वीकार करते हुए विगत कई वर्षों से इस प्रोग्राम को कर रहा है।
ये प्रोग्राम एक ऐसा मंच है जहां पर न जाने कितने कलाकारों ने शिरकत की है, चाहे मुंबई के हो या फिर पंजाब के सतविंदर सिंह आज़ाद हो। बहुत सारे कलाकारों ने इस मंच पर शिरकत की। सामाजिक दायित्व को निभाते हुए इसी मंच से हमने न जाने कितने ही फनकारों का, कलाकारों का सम्मान किया। उसमें शायद छोटे बाबू कव्वाल है जिनका हम लोगों ने इसी मंच से सम्मान किया। हमने अपने उत्तरदायित्व को भी निभाया। अंधश्रद्धा निर्मूलन के माध्यम से पिछले वर्ष जन जागृति का प्रोग्राम भी हम लोगों ने किया। और आज इसी श्रृंखला में बाबा साहब भीमराव अंबेडकर के साथ जिन्होंने कार्य किया है, ऐसे प्रोफेसर डॉक्टर पोपटलाल गरुड़, इनका सम्मान हम लोग करने जा रहे हैं। दोस्तों, मैं डॉक्टर पोपटलाल जी गरुड़, इनके बारे में चंद अल्फाज आप लोगों को बता रहा हूँ, जिनकी उम्र को देखने के बाद, जिनके चेहरे को देखने के बाद महसूस नहीं होता कि उनकी उम्र 90 साल की है। पुरजोर तालियां आप लोग नहीं बजाएंगे? अरे 16 साल की उम्र में आप लथड़ना शुरू कर देते हो। 90 साल की उम्र में ये देश का नौजवान बाबा साहब के विचारों को लेकर भारत भर में घूमता है। 1927 का जन्म है आदरणीय गरुड़ साहब का। LLM की उनकी पढ़ाई है। जिन्होंने PhD भी की तो इंटरनेशनल लॉ और संवैधानिक लॉ में, ह्यूमन राइट्स में। अपनी ज़िंदगी के कुछ वर्ष जिन्होंने अध्यापक के रूप में निभाए, जिन्होंने विद्यार्थी मंडल वडाला का सेक्रेटरी पद बुझवाया। शेड्यूल कास्ट फेडरेशन के 1940 से लेकर 1948 तक वो सचिव रहे। सेंट्रल रेलवे VT के वो 1948 से लेकर 1964 तक जनरल मैनेजर रहे। भारत के न जाने कितने ही कोने में जाकर जिन्होंने बाबा साहब का कारवा आगे बढ़ाया। विदेशों में जाकर भी जिन्होंने अपने ज्ञान को लोगों के बीच में बांटा। इतना समय नहीं कि मैं अल्फाजों की बंदी से उनका गौरव कर सकूं, लेकिन युवा भीम मैत्री संघ के माध्यम से मैं आदरणीय भंते जी से करबद्ध निवेदन करता हूं और युवा भीम मैत्री संघ के सभी नौजवान साथियों से अपील करता हूं कि आप सभी लोग मंच पर आए और आदरणीय प्रोफेसर डॉक्टर पोपटलाल जी गरुड़, इनका हार्दिक सम्मान करें। मैं आदरणीय भंते जी से निवेदन करता हूं कि वो प्रोफेसर डॉक्टर पोपटलाल गरुड़, इनका हार्दिक सम्मान करें। आइए, युवा भीम मैत्री संघ के साथियों से मेरी अपील है कि वो भी मंच पर आए। और आपसे निवेदन है कि 90 साल का नौजवान जब बाबा साहब के कारवा को आगे बढ़ाता है तो उनका सम्मान हम सब लोग खड़े होकर, सभी लोग खड़े हो जाइए भाई। गरुड़ साहब, पोपटलाल जी गरुड़, आपको देखकर कभी कभी ऐसा महसूस होता है कि गरुड़ साहब आपकी क्या हस्ती है, लोग आपसे तमाम डरते हैं। गरुड़ साहब आपकी क्या हस्ती है, लोग आपसे तमाम डरते हैं। अरे जिंदा तो जिंदा, मुर्दे भी आपको सलाम करते हैं। जोर तालियां हो जाए एक बार जोर से उनके सम्मान में। जय भीम। अरे बेजन बाग की गूंज को यार देश के कोनों में, बाबा साहब ने हमें शेर बनाया। शेर की दहाड़ होती है, बकरी जैसे मैं करने वाले लोग नहीं, हम लोग शेर की दहाड़ रखते हैं, हर शेर का जिगर पालते हैं। एक बार जोर से बोलिए जय भीम। मतलबी चेहरों पर बेईमानी की लिखावट होती है, मतलबी चेहरों पर बेईमानी की लिखावट होती है, और जो कतराते हैं जय भीम कहने से उनके खून में मिलावट होती है। जोर से आप सब लोग कहिए जय भीम। और उनके सम्मान के पश्चात मैं अधिक समय न लेते हुए दोस्तों, एक सूचना मैं आप लोगों को देता हूं कि कल इसी मंच पर शाम 7 बजे लोक कविता महासंग्राम सिने पार्श्व गायक प्राध्यापक प्रशांत मोरे और उनके साथी कलाकार अपने सुरीली वाणी के साथ गीतों को प्रस्तुत करने वाले हैं। और उसके साथ ही साथ भारत के अंदर में जो बहुत बड़ी घटना घटी है, हैदराबाद के अंदर में भारत देश के एक बेटे को अपनी ज़िंदगी खोना पड़ा। वो रोहित वेमुल्ला, जिनकी माता ने 14 अप्रैल 2016 को बुद्ध धम्म ग्रहण किया, ऐसी वो बुद्ध धम्म प्रेमी वीर माता वेमुल्ला, रोहित वेमुल्ला की माँ हमारे बीच में कल उपस्थित रहने वाली है। और उनके साथ ही साथ जिन्होंने रोहित वेमुल्ला के साथ अपनी ज़िंदगी बिताई, वो प्रशांत दोनता, हैदराबाद यूनिवर्सिटी के रोहित वेमुल्ला के रूम पार्टनर, यानी उनके कलीग, उनके दोस्त भी आने वाले हैं। मैं आपसे निवेदन करता हूँ कि कल भी आप लोग इस मंच के सम्मुख
बैठकर इस प्रोग्राम को सहयोग प्रदान करेंगे। अब मैं इस प्रोग्राम में जिनका हम लोगों ने हृदय से सम्मान किया, आदरणीय प्रोफेसर डॉक्टर पोपटलाल जी गरुड़, इनसे करबद्ध निवेदन करता हूँ कि समय की बंदिशों को भी ध्यान में रखते हुए, क्योंकि ये फनकार, ये रूपंकार भी अपने कला का, अपने फन का, अपने जोर का इंतज़ार करते हैं, तो चंद अल्फाजों के साथ में इस पूरे प्रोग्राम को आप नवाजें और हमें शुभाशीष प्रदान करें। जोरदार तालियों के साथ हार्दिक स्वागत कीजिए आदरणीय पोपटलाल जी गरुड़ साहब का। जय भीम। मी पुढे बोलण्याच्या आधी मला एक गोष्ट सांगायची की ज्या लोकांनी हा प्रोग्राम इथे अरेंज केलेला आहे ते श्री मांडवटकर यांनी हा प्रोग्राम अरेंज केलेला आहे, मी त्यांचे आभार मानतो। त्याचबरोबर त्यांना जी प्रेरणा दिली गेली ती डॉक्टर कळशेंनी, ते आज इथे आलेले नाही आहेत, त्यांचे पण मी आभार मानतो। आणि पुढे प्रश्न असा आहे की आता मी माझ्या आयुष्यामध्ये बाबासाहेबांच्या बरोबर कार्य केलेलं आहे, आणि ज्या काही घटना घडलेल्या आहेत त्या कुठेही तुम्हाला नोंद झालेल्या दिसल्या नाहीत आणि दिसणार नाहीत, कारण ह्या त्यांनी आमच्या मीटिंगमध्ये शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या त्या सांगितलेल्या आहेत। मी पहिल्यांदा जर बाबासाहेबांना पाहिलं असेल त्यावेळेस मी जवळजवळ 10 ते 11 वर्षाचा असेल। आता मी तिथे जाण्याचं कारण काय, बाबासाहेबांना गुडघी रोग होता आणि ते मसाज करण्याकरता माझे मामा तिथे जात असे। तर मी एक दिवस मामानं विचारलं की तुम्ही संध्याकाळी कामावून आल्यानंतर कुठे जाता, तर म्हणे आम्ही बाबासाहेबांचे पाय चेपायला जातो। म्हटलं मी येऊ का, तर म्हणे चल। मी तिथे गेलो राजगृहामध्ये, मी इतका आश्चर्यचकित झालो की तो सीन आजही माझ्या डोळ्यासमोर आहे। बाबासाहेबांची तब्येत ठीक नव्हती, परंतु त्यांचं जे घर, तर ग्राउंड फ्लोअर, फर्स्ट फ्लोअर, सगळ्या घरामध्ये पुस्तकाशिवाय दुसरं काहीही नव्हतं, सगळी पुस्तकं। त्यांची फक्त झोपायची एक व्यवस्था आणि कोणी नोकर ठेवलं असतं। तर ह्या माणसाचं हे जे प्रेम होतं ते किती आघात होतं की पुस्तकं म्हणजे त्यांचा अगदी जवळचा मित्र असं ते म्हणाले। पुढे काय झालं, हे म्हणजे जवळजवळ 1940ची गोष्ट। त्यानंतर 1942मध्ये, आता मी तुम्हाला शेड्यूल कास्ट फेडरेशनची ही स्थापना कशी झाली हे सांगणार आहे। 1942मध्ये सर स्टॅफर्ड क्रिप्स यांचं एक मिशन आलं होतं। त्याच्यामध्ये दुसरा एक मेंबर होता, तो बेव्हिन होता। त्या दोघांच्याबद्दल मी तुम्हाला सांगू। बाबासाहेबांच्या त्या हे 42च्या अगोदर 32 ते 42पर्यंत बाबासाहेबांनी, त्या 32 मी का बोलतो तर त्यावेळेला पुणा पॅक्ट झाला होता आणि आपल्याला जे काय अधिकार दिले गेलेले होते ते पुणा पॅक्टने काढून घेतले। त्याच्यानंतर 32 ते 42पर्यंत बाबासाहेबांनी 3 वेळा लंडनला चक्करा मारल्या। त्यांना चर्चिलची भेट घ्यायची होती, चर्चिलने 3 वेळा जाऊनसुद्धा भेट दिली नाही। नंतर 42 वर्ष ज्यावेळेस, म्हणजे 42व्या वर्षी ज्यावेळेस आलं, तर त्यावेळेस युद्ध फार जोरात चाललेलं होतं आणि हिंदुस्थानच्या लोकांची त्यांना मर्जी संपादन करायची होती, म्हणून त्यांनी ते सर स्टॅफर्ड क्रिप्स याचं मिशन पाठवलं। मग बाबासाहेब आपली बाजू मांडण्याकरता तिथे गेले। सर स्टॅफर्ड क्रिप्स बसलेले होते, बेव्हिन बसलेला होता। हे ज्यावेळेस आत गेले तर त्या स्टॅफर्ड क्रिप्सच्या समोर बाबासाहेबांनी जे एक प्रॉब्लेम ऑफ रुपी हा जो प्रबंध लिहिला होता आणि त्याच्याकरता त्यांना जी DSC मिळाली होती ते पुस्तक सर स्टॅफर्ड क्रिप्सच्या टेबलावर होतं। म्हणजे आणि तो माणूस म्हणजे भयंकर
अर्थतज्ज्ञ होता. त्याच्याजवळ जे पुस्तक ज्यावेळेस बाबांनी पाहिलं त्या बाबांना इतका हे झालं की हा माणूस आणि 22 साली लिहिलेलं पुस्तक तो आज 42 साली इथे घेऊन येतो आहे. आणि बाबासाहेब त्यांच्याकडे पाहिलं, ते हसले वगैरे सगळं झालं. पुढे वाद आला. बाबासाहेबांनी ज्यावेळेस त्यांची भूमिका मांडली की बा आम्हाला सवलती का पाहिजे वगैरे, त्यावेळेस सर स्टॅपसने काय प्रश्न केला, म्हणे बाबासाहेब तुमची इंडिपेंडंट लेबर पार्टी आहे, त्याच्यामध्ये सगळे जातीचे लोक आहेत. हा महात्मा गांधी, सो कॉल्ड महात्मा गांधी, तर हा हरिजनांच्या त्याने जे एक संघटना काढली होती हरिजन म्हणून, त्या संघटनेचा हा मुख्य होता. म्हणजे यांच्याकडे ती संघटना असल्यामुळे खरे हरिजनांचे जर पुढारी जर कोणी असतील तर ते महात्मा गांधी. मग तुमच्याकडे काय आहे? तुम्ही स्वतःला म्हणता का मी शेड्यूल कास्टच्या लोकांचा जर रिप्रेझेंटेटिव्ह आहे, तर याच्यावर तुमच्याजवळ काय पुरावा आहे? ही मार्च 1942ची गोष्ट आहे. बाबासाहेबांजवळ काय उत्तर होतं? कारण त्यांची इंडिपेंडंट लेबर पार्टी होती. मग बाबासाहेबांनी जुलै 1942 साली म्हणजे मार्च 42ला ती संघटना इथे कमिशन इथे आलं होतं आणि 2-3 महिन्यात इमिजिएटली त्यांनी शेड्यूल कास्ट फेडरेशन ही संस्था स्थापन केली. मी हा तुम्हाला सिक्वेन्स सांगतो आहे. हे त्याचं काम झालं. पुढे आता बेविन जो होता हा बाबासाहेबांचा कॉन्टेम्पररी इंग्लंडला होता. त्याने तर बाबासाहेबांची त्याची ओळख होती. तो लेबर मिनिस्टर होता ब्रिटिश पार्लमेंटमध्ये. त्यांनी विचारलं आणि त्याने सांगितलं, अरे मी काय करतो हे तू बघतोयस, तर तू आमच्या मुलांच्या करता काही सवलती का देत नाहीस? म्हणे काय पाहिजे? अरे यांना स्कॉलरशिप द्या की जेणेकरून ते इंग्लंडला जातील आणि शिक्षण घेतील. तर त्या बेवींने 10 स्कॉलरशिप ग्रांट केल्या. त्याच्यामध्ये पहिली एकच आपल्या समाजाचे जे लोक होते 10 लोक त्यावेळेस ते इंग्लंडला पाठवले गेले. त्यांनी शिक्षण घेतलं आणि ते परत आले. हा किस्सा सगळा तिथे झालेला होता. नंतर ज्यावेळेस शेड्यूल कास्ट फेडरेशन स्थापन झाली त्यावेळेला काहीतरी 45च्या दरम्यान झाली असेल, 44ला झाली. 46ला मी त्या शेड्यूल कास्ट फेडरेशनचा वडाळा वार्डाचा मी सेक्रेटरी होतो. आणि सेक्रेटरी असताना त्यावेळेस मी बऱ्याच गोष्टी केल्या. त्यावेळेला बाबासाहेबांची एक मीटिंग तिथे लावली गेली होती. त्या मीटिंगमध्ये आता हे जलसेकार जे आहेत, ह्या जलसेकारांनी आता हे जे गाणं गात होते ह्याच्या अगोदर जलसे फार गाजलेले होते. आणि त्या जलशाद्वारे बाबासाहेबांची जी काही चळवळ होती ती त्यांनी इतकी व्यवस्थित मांडत होते. सगळ्या ठिकाणी प्रचार केला. एक गाणार होते मला वाटतं कुमार, त्यांच्या ह्याच्यामध्ये एक रेफरन्स आला आहे. बाबासाहेबांची गाजलेली भाषणं असं एक पुस्तक लिहिलं गेलेलं आहे. आणि त्या पुस्तकामध्ये हे आता ज्याने जे उद्गार काढले की मी 10 व्याख्यानं दिली, त्या 10 व्याख्यानांच्यापेक्षा हे जे कवी लोक आहेत यांचं एक गाणं हे 10 व्याख्यानाबरोबर आहे. हे मगाशी त्यांनी जे उद्गार काढले ते हे बाबासाहेबांची जी भाषणं आहेत त्याच्यामध्ये हे लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर दुसरा एक रेफरन्स त्याने असा दिला काय की कानामध्ये जर शूद्राने ऐकलं तर कानामध्ये शिसं ओतलं जात असे. तर हे कुठे आहे? तर मनुस्मृती जी आहे त्या मनुस्मृती हे सगळं लिहिलेलं आहे. तर हे आता ऐकलं मी तिथे बसून त्यावेळेस हे आठवलं म्हणून बोललो. मग ही जी ज्यावेळेस जलसे तिकडे आले आणि हा कार्यक्रम झाला त्यावेळेस बाबासाहेब आले. त्यावेळेस घेगडे एक कवी होते जलसाकार. त्यावेळेला एक गाणं त्यांनी गायलं होतं, महाराचं पोर लय हुशार बेटा लय हुशार. हे एक पालुपद होतं. ते गाणं शोधण्याकरता मी खूप मागच्या महिन्यामध्ये प्रयत्न केला
कोणी त्याच्यावर PhD पण केलेली आहे यांच्यावर म्हणजे जलसावर. पण त्याच्यामध्ये ते गाणं मला काही म्हणजे कुठे आढळलं नाही. ते मी आणणार होतो पण ते काही मला मिळालं नाही. त्याच्यानंतर मी तेव्हा सांगितलं. नंतर त्या ठिकाणी मी जलसांचं एक संमेलन बोलवलं आणि स्पर्धा ठेवली. त्याच्यामध्ये वामन कर्डकचं तुम्ही नाव ऐकलं असेल ते होते. सोनवणे नावाचे एक जलसाकार होते. आणखी 2-4 लोक होते. यांची मी कॉम्पिटिशन तिथे लावलेली होती. आणि त्या कॉम्पिटिशनमध्ये कर्डक हे पहिले आले आणि त्यांना बक्षीस दिलं गेलं. तर ही जी सगळी गोष्ट अशी घडत होती ना. 46च्या नंतर त्याच्या आधी मी ज्यावेळेस 10 वर्षाचा होतो त्यावेळेस परिस्थिती अशी झालेली होती की मी स्वतः मामा ज्यावेळेस गेले मी मामाला विचारलं मी पाय चेपू का. तर म्हणे चेप. बाबासाहेबांना आता तिथे 2 हात लागायच्या ऐवजी 4 हात लागले. बाबाने विचारलं का रे मामा म्हणजे सयाजी म्हणजे माझे मामा होते. अरे तू माझे पाय चेपतो तुझे हात मला चांगले माहिती आहेत पण दुसरा कोण आहे पोरगा की ज्याचे लहान हात आहेत आणि तो. मी हात काढून घेतले घाबरलो. म्हटलं हे एवढे झालं नाही कोण. त्याने सांगितलं अरे घाबरू नकोस माझे पाय चेप मला बरं वाटतं. त्यानंतर मी जवळजवळ 3 आठवडे राजगृहावर जात होतो आणि बाबासाहेबांचे पाय चेपलेले आहेत. त्याच्यानंतर मी 48 साली कॉलेजला होतो. माझे प्रोफेसर अनंत काणेकर होते. त्यांनी बाबासाहेबांचा एक किस्सा सांगितला. तो असा 1949 साली मी सिद्धार्थला फर्स्ट इयरला होतो. त्यावेळी 4 वर्षाचा कोर्स होता. तर काणेकर आमचे प्रोफेसर मराठीचे होते. ते म्हणे बघा मी तुम्हाला तुमच्या माहितीकरता एक सांगतो. आम्ही आपलं ऐकत होतो काय आमची एवढी काय प्रगल्भ नाही. आणि ते सांगितल्यानंतर त्याने असं सांगितलं की त्यावेळची गोष्ट आणि प्रॅक्टिस करणारे बहुतेक लोक पगडीवाले होते. आता पगडीवाले म्हणजे कोण तुम्ही समजून जा. आणि ते तिथे बाबासाहेब लायब्ररीमध्ये बसलेले होते. ते चर्चा करत होते की ह्या विषयावर ही जी एक अथॉरिटी पाहिजे ती कुठे आहे हे ते आपसामध्ये चर्चा करत होते. बाबासाहेबांनी ते ऐकलं आणि त्यांना बोलवलं आणि सांगितलं ही तुम्हाला जी अथॉरिटी पाहिजे असेल ती अमुक अमुक पुस्तकावर अमुक अमुक पानावर ती अथॉरिटी आहे. ते लोक गेले. त्याने ते पुस्तक आणलं बघता तर ती अथॉरिटी तिथे होती. म्हणजे बाबासाहेबांचा केवढं म्हणजे ज्ञान प्रगल्भ आणि त्याशिवाय त्यांची मेमरी केवढी स्ट्रॉंग होती त्याचं हे एक उदाहरण आहे. त्याच्यानंतर अच्छा मी एकच शेवटचं सांगतो करा त्यानंतर 1950 साली ज्यावेळेस पहिले इलेक्शन झालं त्या पहिल्या इलेक्शनच्या वेळेला मी वार्डाचा सेक्रेटरी असल्यामुळे आम्ही मीटिंगला गेलो होतो. बाबासाहेब समोर बसलेले होते. मी त्यांच्यासमोर बसलो होतो. त्यांच्या बाजूला भंडारे होते आणि मी त्यांना प्रश्न विचारला की बाबासाहेब इथे हे डबल मेंबर कॉन्स्टिट्युएन्सी आहे म्हणजे एकच रिझर्वचा पण माणूस आहे आणि जनरलचा पण आहे तर हे मतदान कसं होईल. बाबासाहेब पुढे आले मला विचारलं काय रे पोरा काय करतोस. म्हणजे बाबासाहेब मी याच कॉलेजला इंटरमिजिएट आर्ट्सला आहे. आणि मग त्याने भंडाऱ्याला सांगितलं बघ तू ॲडव्होकेट आहेस हे पोरगं आता इंटरमिजिएटला पण आणि त्याने जो प्रश्न विचारला आहे तो इतका महत्त्वाचा आहे. मी ऐकून घेतलं गप्प बसलो. पुढे काय झालं ह्याच विषयावर 1966 साली मद्रासला इलेक्शन झालं आणि त्या इलेक्शनमध्ये उभं राहिलेल्यापैकी तिथे मद्रासला आपल्या लोकांचा फार जोर आहे. तर रिझर्व सीटवर आपला एक माणूस होता आणि जनरल सीटवर हा प्रेसिडेंट जो व्यंकटरामन हा उभा होता. व्यंकटरामन पडला. इलेक्शन कमिशनरने दिला त्याचा अहवाल की ह्या दोन्ही सीट्स ह्या शेड्यूल कास्टला जातील. शेड्यूल कास्टच्या माणसाला जनरल सीटचे जास्त पक्ष मतं मिळाल्यामुळे त्याने तो माणूस
जनरलला टाकला आणि जो शेड्यूल कास्टचा होता तो शेड्यूल कास्टच्या पोस्टवर आला आणि अशा तऱ्हेने ते दोन्ही जागा आपल्याला मिळाल्या. मी त्यावेळेला अर्थात माझा LLM कंप्लीट झालेलं होतं. मी विचारलं की मी जर आज बाबासाहेब असते तर मी पळत जाऊन बाबासाहेबांना हे सांगितलं असतं की तुम्ही त्यावेळेला जे बोललात 50 साली ते आज 66 साली हे खरं ठरलेलं आहे काय. आणि त्याच्यानंतर मग अर्थात त्यावेळेस बाबासाहेब काही जिवंत नव्हते आणि हे सगळं असं. याच्यापुढे माझं आणखी बरंच कार्य आहे. इंग्लंडचं आहे, थायलंडचं आहे, जपानचं आहे, सिंगापूरचं आहे. हे आता वेळेच्या अभावी मला काही सांगता येत नाही. माझं भाषण आपण जे शांतपणाने ऐकून घेतलं त्याबद्दल मी आपला फार आभारी आहे. जय हिंद. 125व्या जयंती वर्षी आपण सगळेजण इथं या कार्यक्रमाचा आनंद घेत आहात. डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकरांचं गुणगान गात असताना प्रत्येक प्रसंगात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिलेल्या स्त्री शक्तीला देखील आम्ही वंदन करणार आहोत. आणि ती स्त्री शक्ती म्हणजेच रमाई. 1906 साली तिचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशी भायखळ्याच्या भाजी मार्केटमध्ये लग्न झालं. त्याच पत्नीनं प्रसंगी पडेल ती कामं करून पैसा कमवून घर चालवून उरलेल्या पैशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षणासाठी मदत देऊ केली. आता आजच्या काळातल्या अनेक स्त्रिया अशा आहेत की ज्या समाजाचा उद्धार करणाऱ्या किंवा एखाद्या मंडळाच्या पदाधिकारीपदी काम करणाऱ्या आपल्या नवऱ्याला म्हणतात की तुम्हीच समाजाचा भार आपल्या खांद्यावर उचललाय का, सोडून द्या की कामं, घरामध्ये लक्ष द्या पोराबाळांकडे. अशा गोष्टींचा विचार जर त्यावेळेस रमाबाईने केला असता तर कदाचित आज आपला समाज एकत्रित नसता, आज आपल्या समाजाचं भलं झालं नसतं. म्हणूनच मी म्हणेन की समाज विकासासाठी नाही बाळगली बाबांनी कधीच तमा. बरोबर ना गरुड साहेब? समाज विकासासाठी माझ्या बाबांनी कधीच नाही बाळगली तमा, कारण त्यांच्या पाठीशी उभी होती एकच खंबीर मूर्ती, रमा. दिया दिया हर कोई कहे पर बाती कहे न कोई. बाती विचार रात भर जले और नाम दिया कहो. गांधी जी कस्तूरबा, नेहरू जी कमलाबाई. अरे गांधी जी कस्तूरबा, नेहरू जी कमलाबाई आणि लागाती कशी माझ्या भीमाची रमाई. गरबी जरी त्या संसारात होती तरी रमाची भीमाला साथ होती. जर भीम होता त्या दिव्याच्या समान पण त्या दिव्याची रमाबात हो. वदे काय सांगू मी ते नवलाई. अग मन गई वरलं फुलून बहरलं, मन गई वरलं फुलून बहरलं. पत्तूर आलई आज येणार बाई, बॅरिस्टर साहेब माझ येणार बाई, बॅरिस्टर साहेब माझ येणार बाई, बॅरिस्टर साहेब माझ.
गुणी गुणांचा राजा दिनांचा गुणी गुणांचा राजा दिनांचा थाटन संसार साजणार पायी बॅरिस्टर साहेब माझे बाई बॅरिस्टर साहेब माझ येणार बाई बॅरिस्टर साहेब माझ गोड गोड ही काळी पडली सुमधुर गवाणी सुमधुर गवाणी सुमधुर गवाणी धन्य झाले मी ऐकून सारी त्या राजाची राणी राजाची राणी त्या राजाची राणी गोड गोड ही काळी पडली सुमधुर गवाणी धन्य झाले मी ऐकून सारी त्या राजाची राणी सागर झाले फळाले सागर झाले फळाले संपन्न वैभवताचा येणार बाई बॅरिस्टर साहेब माझे येणार बाई बॅरिस्टर साहेब माझ येणार बाई बॅरिस्टर साहेब माझ दुबळ्या संसारात माझ्या दिले गोम्यान गोटी तिने कोट्यान कोटी तिने कोट्यान कोटी त्या बाळांना गोंधळाया समर्थ माझी ओटी समर्थ माझी ओटी समर्थ माझी ओटी दुबळ्या संसारात माझ्या पिले गोट्यान गोटी त्या बाळांना गोंधळाया समर्थ माझी ओटी मणिक स्फूर्ती पाहून कीर्ती मणिक स्फूर्ती पाहून कीर्ती मन हे मनात राज येणार बाई बॅरिस्टर साहेब माझे येणार बाई बॅरिस्टर साहेब माझ येणार बाई बॅरिस्टर साहेब माझ गुणी गुणांचा राजा दिनांचा गुणी गुणांचा राजा दिनांचा थाटन संसार साजा येणार बाई बॅरिस्टर साहेब माझे येणार बाई बॅरिस्टर साहेब माझ येणार बाई बॅरिस्टर साहेब माझ येणार बाई बॅरिस्टर साहेब माझ येणार बाई बॅरिस्टर साहेब येणार बाई बॅरिस्टर साहेब माझ येणार बाई बॅरिस्टर साहेब माझे सोन्या मोत्याची माळ गळी बांधू कुणी सोन्या मोत्याची माळ गळी बांधू कुणी सुखान राहू दे माझ काळमणी सुखान राहू दे माझ काळमणी सोन्या मोत्याची माळ गळी बांधू कुणी सोन्या मोत्याची माळ गळी बांधू कुणी सुखान राहू दे माझ काळमणी सुखान राहू दे माझ काळमणी
सुनी न दिसता मला रात वाटे सुनी सुखानं राहू दे माझं काळ मनी सुखानं राहू दे माझं काळ मनी सोन्या मोत्याची माळ गळी बांधू कुणी सोन्या मोत्याची माळ गळी बांधू कुणी सुखानं राहू दे माझं काळ मनी सुखानं राहू दे माझं काळ मनी सुखानं राहू दे माझं काळ मनी
अशा या भीमरावाचं गुणगान गाण्यासाठी आजवर भारतामधले अनेक कलाकार, अनेक शाहीर गेल्या कित्येक वर्षांपासून बऱ्याच वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवत आहेत आणि त्याचसोबत त्यांचं गुणगानही गात आहेत. आणि साक्षात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा प्रत्येक शाहिराचा गौरव केला होता एक गोष्ट म्हणून की माझ्या 10 भाषणांपुढे शाहिराचं एक गाणं आहे. ज्या भीमरावाला देखील हे सुचलं की शाहिरांचा गौरव करत असताना त्यांनी त्यांचा उल्लेख अशा पद्धतीनं केला आणि प्रत्येक कलावंतांना आजतागायत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचार मार्गाचे स्वतः पथिक बनून त्यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी बऱ्याच वेगवेगळ्या कार्यक्रमांचा आधार घेतला आणि त्या प्रत्येक कार्यक्रमाची शान आपण सगळ्यांनी उपस्थित राहून वाढवली. त्याला कारण एकच आहे, ज्या भारतातले लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आदर करतात ना, त्या लोकांपेक्षा कैक पटीनं जास्त परदेशातले लोक आपल्या बाबासाहेबांचा आदर करतात. ही जगातल्या कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये जाऊन आपण गोष्ट अनुभवू शकतो आणि पाहू शकतो. ज्या कोलंबिया विद्यापीठामधून आजवर अनेक विद्यार्थी पासआउट झालेले असतील, त्या सगळ्या जणांमध्ये गेल्या 300 वर्षांमधले सर्वात हुशार विद्यार्थी कोण यासाठी जेव्हा परीक्षण केलं गेलं तेव्हा 6 जणांची निवड करण्यात आली आणि त्या 6 जणांमध्ये प्रथम क्रमांक होता माझ्या भीमरावाचा. भारतामधले आतापर्यंत 1000 विद्वान शोधले, त्या 1000 विद्वानांमधला सगळ्यात पहिला विद्वान होता माझा भीमराव. आणि नंदेजी तर मगाशीच म्हणाले की या भारतामध्ये पुन्हा एकदा दुसरा आंबेडकर होणं शक्य नाही आणि त्याच्या पावलावर पाऊल ठेवून पुन्हा एकदा नवं संविधान लिहिणं कुणालाही शक्य नाही. म्हणून मी तर म्हणेन कि ज्ञान से अपने सारे जुल्म को जला दिया, इंसान बना के हमें इंसानों में मिला दिया. नेते तो बहुत आए, अरे नेते तो बहुत आए, सबको सिला दिया और मेरे भीम जी के संविधान ने पूरा हिंदुस्तान हिला दिया. छाती ठोक हे सांगू जगाला, असा विद्वान होणार नाही. छाती ठोक हे सांगू जगाला, छाती ठोक हे सांगू जगाला, असा विद्वान होणार नाही. छाती ठोक हे सांगू जगाला, असा विद्वान होणार नाही. कोणी झालाच हो कोणी झालाच, कोणी झालाच विद्वान मोठा, बुद्ध भगवान होणार नाही. छाती ठोक हे सांगू जगाला. ज्याच्या घटनेवर चाले हे राज, ज्ञान वैभव त्यालाच साज. ज्याच्या घटनेवर चाले हे राज, ज्ञान वैभव त्यालाच साज. कुबेरालाही हो कुबेरालाही, कुबेरालाही वाटा विलास, असा धनवान होणार नाही. कुबेरालाही वाटा विलास, असा धनवान होणार नाही. छाती ठोक हे सांगू जगाला, असा विद्वान होणार नाही. छाती ठोक हे सांगू जगाला, असा विद्वान होणार नाही. छाती ठोक हे सांगू जगाला, असा विद्वान होणार नाही. छाती ठोक हे सांगू जगाला.
दलितांचा राजा भीमराव माझा, दलितांचा राजा भीमराव माझा, दीन दुबळ्यानं झाला सावली, त्यानं माणसाला माणुसकी दावली, हो त्यानं माणसाला माणुसकी दावली, हो त्यानं माणसाला माणुसकी दावली, हो त्यानं माणसाला माणुसकी दावली. दलितांचा राजा भीमराव माझा, हो दलितांचा राजा भीमराव माझा, दीन दुबळ्यानं झाला सावली, त्यानं माणसाला माणुसकी दावली, हो त्यानं माणसाला माणुसकी दावली, हो त्यानं माणसाला माणुसकी दावली, हो त्यानं माणसाला माणुसकी दावली. दलितांच्या कुटुंबात जन्म त्यानं घेतला, शिक्षणाच्या अमृताचा पाढा त्यानं जाणला, त्यानं घेऊन या सारा बंधुभाव वेचला, हो त्यानं घेऊन या सारा बंधुभाव वेचला, अन्यायाच्या ज्वालाने निखारा हा पेटला, दलित उद्धाराची आण त्यानं जाणली, त्यानं माणसाला माणुसकी दावली, हो त्यानं माणसाला माणुसकी दावली, हो त्यानं माणसाला माणुसकी दावली, हो त्यानं माणसाला माणुसकी दावली. दलितांचा राजा भीमराव माझा, हो दलितांचा राजा भीमराव माझा, दीन दुबळ्यानं झाला सावली, त्यानं माणसाला माणुसकी दावली, हो 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 त्यानं माणसाला माणुसकी दावली.